झी 24 तास ठाणे सन्मान. स्पेशल पार्टनर एस्कॉन इन्फ्रा प्रेस्ट्रेस LLP. व्हॅल्यू ड्रिव्हन एक्सलन्स. साईजीवन कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेड. साईजीवन नॅचरली कोल्ड प्रेस्ड कुकिंग ऑइल reduces oil use by 50%. Venue partner Ailey Fritz Banquets. Luxury for all. आचार्य समीर कर्वे यांच्याशी संवाद साधणार आहे मी स्वतः ईशा जगताप. आचार्य समीर कर्वे यांची खरं तर वेगळी ओळख करून देण्याची आवश्यकता नाही आहे, कारण ते नामवंत असे ज्योतिष आचार्य आहेत, वास्तू आचार्य आहेत आणि लाईफ कोच आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोन, व्यावहारिक अंमलबजावणी आणि आध्यात्मिक ज्ञान यांचं अतिशय सुरेख असं संमिश्रण करून ते सर्वांगीण जीवन समाधानाचं मार्गदर्शन करतात. अर्थात सुख हे कितीही आपल्या पदरात पडलं तरी शेवटी समाधान आल्याशिवाय आपल्याला रात्री शांत झोप लागत नाही. त्यामुळे पदरात समाधान कसं पडेल यासाठी कर्वे सर मार्गदर्शन करतात आणि आज या ठिकाणी आपल्या लाखो प्रेक्षकांना ते वास्तुशास्त्राचं महत्त्व सांगणार आहेत. सर खूप खूप स्वागत आहे आपलं. धन्यवाद. सुरुवातीला मला हेच सांगा की मुळात वास्तू म्हणजे काय आणि वास्तुशास्त्र म्हणजे काय? वास्तू म्हणजे आपण ज्या जागेत राहतो, ज्या स्पेसमध्ये राहतो त्याला आपण वास्तू म्हणतो. आणि वास्तुशास्त्र हे एन्शियंट आर्किटेक्चरल सायन्स आहे. अच्छा, बरं. वास्तू म्हणजे आपण ज्या जागेत राहतो असं आपण म्हणालात, पण मला असं वाटतं की आपण ज्या जागी काम करतो ती सुद्धा वास्तूच असते की? नक्कीच. मग वास्तुशास्त्र म्हणजे काय, जरा सविस्तरपणे सांगाल? आता आर्किटेक्ट हल्ली जे काम करतात, स्पेस डिझाईन करणं हे आर्किटेक्टचं काम आहे. वास्तुतज्ञ काय करतो तर प्रोफेशनच्या नुसार स्पेस डिझायनिंग करणं. अच्छा, पण ही स्पेस डिझाईन म्हणजे आर्किटेक्टचं आपण समजू शकतो की स्पेस डिझाईन का करतात, कारण आपल्याला एक आलिशान जागेत राहावं वाटतं, अगदी आपलं घर 5 स्टार हॉटेलसारखं असावं असं वाटतं, किंवा पुरातन काळातलं असावं असं सुद्धा वाटू शकतं. पण मग वास्तुशास्त्रज्ञ का बरं डिझाईन करतात आपलं घर? बेसिकली थोडेसे ना आपण काही हजार वर्ष मागे जाऊया. जेव्हा ऐकायला फार आवडेल सर, सविस्तरपणे सांगा. जेव्हा आपल्याकडे राजा आणि त्याची प्रजा ह्या पद्धतीने शासन चालायचं. राजाचा मुलगा हा राजाच्या गादीवरच बसायचा, राजपुत्र असायचा ना. मग त्याच्या क्वालिटीज काय आहेत, तो पत्रिकेतून काय घेऊन आलेला आहे, हे तेव्हांचे जे राजपुरोहित असायचे ते अभ्यास करायचे आणि त्यानुसार त्या घराची रचना तसे करायचे जेणेकरून ते बेनिफिशियल व्हायचं त्या राजाला, त्या राजपुत्राला आणि प्रजेला. अच्छा, आणि आत्ता आत्ता का बरं मग वास्तुशास्त्रज्ञ डिझाईन करतात? आम्हाला आत्ताच ऐकायचं आहे सर. एक लक्षात घ्या, जन्माला आलेला प्रत्येक माणूस काही कारणासाठी जन्माला आलेला आहे. ही हॅज अ स्पेसिफिक पर्पज ऑफ हिज लाईफ. जसं इथे आत्ता काही डॉक्टर आहेत, त्यांचं पर्पज त्यांना कळलं आहे आणि ज्यांना पर्पज कळलं आहे ते एक्सेल करतात त्यांच्या लाईफमध्ये. आणि ते पर्पज एक्सेल करायला एन्व्हायरमेंट तेवढंच महत्त्वाचं असतं. अगदीच अगदीच. केवळ जगणं म्हणून जगायचं नसतं, तर आपण का जगतोय बरं, या जगण्याचा उद्देश काय आहे, यामुळे आपल्याला काय फायदा होतोय, आपल्यामुळे इतरांना काय फायदा होतोय याचं फार महत्त्व असतं. आणि खरं तर वास्तुतज्ञांच्या मार्गदर्शनामुळे आपण ते साध्य करू शकत असाल. सर, आपल्या एकंदरीत आयुष्यावर वास्तुशास्त्राचा काय परिणाम होतो? खूप परिणाम असतो. आपण एखाद्या घरात राहतो, त्या घराच्या सगळ्या दिशांशी आपण सबकॉन्शियसली कनेक्टेड असतो. इट्स नॉट द कॉन्शियस माइंड विच शोज इट्स प्रेझन्स ऑलवेज. सबकॉन्शियसली आपण कनेक्टेड असतो आणि घरातल्या ज्या काही ऊर्जा आहेत त्या पॉझिटिव्ह असतील, निगेटिव्ह असतील, त्याचा आपल्या सबकॉन्शियस माइंडवर परिणाम होतो. जे डॉक्टर आत्ता थोड्या वेळापूर्वी बोलून गेले, मला त्यांचं नाव आठवत नाही आहे. ऐवळे सर, येस. प्रसिद्ध आहेत. तर न्यूरोसायन्सबद्दल ते बोलले, त्याचा माइंडशी पण प्रचंड मोठा संबंध आहे. साधी गोष्ट, स्ट्रेस आणि डिप्रेशनमुळे जे परिणाम माणसावरती होतात, वास्तूत काही करेक्शन केल्याने डिप्रेशनचे आजार बरे होतात. एक असं बघितलं गेलं आहे की टॉयलेट जी असते त्याचं पोझिशनिंग वास्तूमध्ये खूप गरजेचं आहे. आणि इट हॅज बीन स्टडीड अँड रेकॉर्डेड ऑल्सो की नॉर्थ ईस्टला जर टॉयलेट असली तर नर्व रिलेटेड आजार होऊ शकतात. आणि त्याच्यामुळे काही जर आपण गोष्टी पाळल्या वास्तुशास्त्रात लिहिलेल्या आणि त्यानुसार आपण घर सिलेक्ट करून तिथे राहायला लागलो तर आपला उत्कर्ष नक्की होऊ शकतो.
अच्छा, त्यांनी टॉयलेटचा उल्लेख याच्यासाठी केला कारण असं म्हणतात की टॉयलेट ही आपल्या घरातली खरं तर आपण स्वच्छच राखतो आपल्या घरातला प्रत्येक भाग, पण टॉयलेट ही एक नकारात्मक भाग मानला जातो किंवा अस्वच्छ मानला जातो आणि तिथून जर तो अस्वच्छ असेल किंवा विरुद्ध दिशेत असेल तर त्यातून आजार पण येण्याची शक्यता असते असं सरांचं मत आहे. तर आपण दिशांचा उल्लेख केला, या दिशांचा नेमका काय आपल्या संपूर्ण आयुष्यभरात काय महत्त्व असतं आणि कोणती दिशा सर्वात महत्त्वाची असते? एक लक्षात घ्या, दिशा ह्या 5 तत्वांवरती बेस्ड आहेत. जसं ह्युमन बॉडी इज मेड अप ऑफ 5 एलिमेंट्स, तशा सगळ्या स्पेसेस पृथ्वीवर सगळ्या गोष्टींचा 5 तत्वांशी संबंध येतो. पंचतत्व म्हणतो. पंचतत्व ज्याला आपण म्हणतो. आणि जेव्हा पंचतत्वात हार्मनी असते, मग ती ह्युमन बॉडीमध्ये असो किंवा वास्तूमध्ये असो, तिथे परफॉर्मन्स 100% चांगला होतो. आता दिशांचा संबंध जर आपण बघायचा झाला तर ह्या पंचतत्वांना धरूनच आहे. जल ह्या तत्वाच्या काही दिशा आहेत, वायू तत्वाच्या दिशा आहेत, अग्नितत्वाच्या आहेत, पृथ्वी तत्वाच्या आहेत आणि आकाश तत्वाच्या आहेत. प्रत्येकाच्या स्पेसिफिक गुणधर्माच्या एरियाज आहेत, प्रत्येकाचे काही स्पेसिफिक एलिमेंटल गुणधर्म आहेत आणि त्या पद्धतीने त्याच्याकडे बघितलं जातं. प्रायमरली आपल्याला सगळ्यांना 2 दिशा कन्फर्म माहिती असतात, एक ईशान्य आणि दुसरी नैऋत्य. सर, पूर्व पण माहीत असते की जिथून सूर्य उगवतो. ती नक्कीच आहे, पण घरामध्ये जेव्हा वास्तूच्या पर्स्पेक्टिव्हने आपण आज शिरतो तेव्हा पहिला माणूस काय बघतो तर ईशान्य दिशा कुठे आहे. का बरं असं का? कारण असं लिहिलं गेलंय, ईशान्य ही देवतेची दिशा आहे. ईशान्य देवता गेहम असं लिहिलंय. आता देवतेची दिशा म्हणजे काय झालं, तुम्हाला देवता काय देते तर ज्ञान देते, बरोबर आहे, विस्डम देते. तर विस्डमसाठी जी दिशा आहे ती नॉर्थ ईस्ट आहे आणि ही दिशा कम्प्लिटली स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. अशा कारणासाठी की तिथून येणारी एनर्जी हे 100% पॉझिटिव्ह असते आणि जर नॉर्थ ईस्ट डायरेक्शन क्लीन असली कम्प्लिटली तर त्या दिशेमध्ये माणसाचे विचार खूप स्वच्छ आणि क्लिअर असतात. अच्छा, ईशान्य दिशा ही देवाची दिशा आहे असं आपण म्हणालात. मग या दिशेत आपण काय देवघर ठेवू शकतो किंवा कुठले फोटो लावायचे असेल तर कोणते फोटो लावू शकतो, काय सल्ला द्याल? नॉर्थ ईस्टमध्ये देवघर तर नक्कीच अलाउड आहे, पण त्याच्यात एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे, लाल कलरचा कुठलाही बल्ब किंवा वस्त्र तिथे ठेवायचं नाही. का? रेड डिनोट्स फायर. आपण आग जेव्हा जेव्हा आपण त्या दृष्टीने बघतो तेव्हा आपण लाल रंगच कन्सिडर करतो ना. बरोबर आहे. आणि सबकॉन्शियसली तुम्ही जर बघितलं असलं तर वास्तुपुरुष हा उपडा पडलेला असतो आणि त्याचं डोकं नॉर्थ ईस्ट डायरेक्शनला असतं. इमॅजिन करा, इफ युअर हेड स्टार्ट्स हिटिंग अप, काय होईल? काय होईल सर, सांगा तुम्ही. तुम्ही सांगू शकता ना. राग येईल ना, ऑफकोर्स. चिडचिड होईल ना आणि त्याचे आणखीन पुढे काही परिणाम वेगळे होऊ शकतात. त्याच्यामुळे त्या दिशेमध्ये देवघर ठेवणं बेस्ट आहे, पण तिथे लाल बल्ब जो आपण प्रामुख्याने लावतो आणि देवाच्या इथे खालती आपण वस्त्र जे टाकतो ते लाल कलरचं असतं, ते अजिबात असू नये. तिथे व्हाईट कलर बेस्ट आहे. हा अतिशय महत्त्वाचा सल्ला आहे, कारण अनेक देवघरात जर आपण पाहिलं तर जिथे देव बसवले जातात त्या खाली लाल रंगाचं कापड ठेवलं जातं, कारण त्याचं लाल रंग हा शुभ सुद्धा मानला जातो नक्कीच. आणि सोबतच हा रंग फार आकर्षक दिसतो म्हणून आपण लाल रंगाचं कापड अंथरतो. बरं, पण सर आपण आता ही शुभ दिशा सांगितली जी ईशान्य असते, मग अशा आपण टॉयलेटचा सुद्धा उल्लेख केलात. घरातला सर्वात महत्त्वाची जागा कोणती असेल, कोपरा कोणता असेल तर ते असतं आपलं किचन, जिथे आपलं जेवण बनवलं जातं आणि आपण पोटापाण्यासाठी सगळा अट्टाहास करत असतो, त्यामुळे ते शुभ वातावरणात बनवलंच गेलं पाहिजे. सर, किचन विषयी जरा सविस्तर मार्गदर्शन कराल? बरं, आता किचनमध्ये प्रामुख्याने एकच गोष्ट बघायला लागते, बर्नरची पोझिशन. अख्खं किचन बघायची गरज नाही आहे. म्हणजे गॅस जिथे बर्नर आहे तो शेगडी जी आहे दॅट इज इम्पॉर्टंट थिंग. आता ह्याच्यात होतं काय, वास्तुशास्त्रात क्लिअरली लिहिलेलं आहे, आग्नेय दिशा ही तुमच्या किचनसाठी रादर कुकिंगसाठी सर्वात चांगली म्हटली गेलेली आहे. कारण काय, ती दिशा अग्निदेवतेची आहे आणि तिथे अग्नी प्रज्वलित केला तर अख्ख्या घरामध्ये प्रॉस्पेरिटी येते. पण ह्याच्यात एक इश्यू आलेली असा येतो, आपण सगळ्या घरांमध्ये ब्लॅक ग्रनाईट यूज करतो, राईट. ब्लॅक डिनोट्स वॉटर
आता जेव्हा आग लागते तेव्हा पहिला प्रथम माणूस काय करतो? त्याच्यावर पाणी टाकतो ना. एलिमेंटल इम्बॅलन्स कुठे होतो तो बघा. आग्नेयामध्ये किचन आहे, परफेक्ट आहे, नो डाऊट अबाउट इट, पण तिथे काळा रंग आला, जलतत्व आलं, अग्नी कमी झाला. हा एक बेसिक कन्सेप्ट आहे वास्तूमधला, जो कुणीही बघत नाही, याचा वापर करत नाही. तर ब्लॅक कलर तिथे न वापरता जर आपण वायुतत्वाचा एखादा रंग तिथे वापरला, जो साधारण ग्रीन असेल किंवा ब्राऊन असेल, तर त्याच्याने तुमची आग रादर तिकडचं अग्नितत्व हे कायम धगधगतं राहतं. आणि अग्नी म्हणजेच पैसा, कारण ज्याच्याने ट्रान्सफॉर्मेशन करणं शक्य आहे ते सगळं फायर आहे, ते सगळं अग्नी आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये अग्निस्थान हे परफेक्ट असायलाच पाहिजे. अगदीच अगदीच. आणि एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे मला यायचं आहे, पण तो मुद्दा जरा मी राखून ठेवते सगळ्यात शेवटी. खरं तर आज मी सरांकडून आपलं संपूर्ण घर हे शुभ कसं राहील, सकारात्मक कसं राहील, या सगळ्याचं मार्गदर्शन मिळवणारच आहे. तर झालं टॉयलेट, झालं किचन, झालं, आणि आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दाम्पत्य जीवन अतिशय सुखी राहावं किंवा एकूणच घरातलं वातावरण हे छान राहावं, यासाठी बेडरूमची स्थिती फार छान असणं फार महत्त्वाचं असतं. बेडरूम कोणत्या दिशेत असावं आणि बेडरूममध्ये कोणते फोटोज नसावे, मुळात भांडण टाळण्यासाठी फार महत्त्वाचा प्रश्न आहे सगळ्या कपलसाठी. भांडण हे थोडंसं व्हायलाच पाहिजे, नाही नाहीतर त्याच्यात मजा नाहीये. हा, अर्थात मी थोडंसंच म्हटलं, कारण इट शोज द इमोशनल बॉन्ड बिटवीन अ कपल. कारण ते जर झालं नाही तर एकमेकांशी संवाद कसा होईल हो? पण ते जास्त होणं ही चुकीचं आहे. आणि जास्त का होतं तर त्याला सर्वात महत्त्वाचं कारण असं आहे की एकमेकांबद्दल ज्ञान नसणं. आपल्या आयुर्वेदात त्रिगुण सांगितलेले आहेत, वात, पित्त आणि कफ. ह्या 3 प्रकृतींचे 3 स्वभाव आहेत आणि एकमेकांशी न पटणारे आहेत. पण हे जर आपण समजून घेतलं की आपला पार्टनर कुठल्या प्रकृतीचा आहे, तर आपल्याला क्लिअरली कळतं. जसं एअर एलिमेंट म्हणजे वात प्रकृतीचा माणूस हा अखंड बडबड करतो फक्त, आणि त्याच्यासमोर पित्त प्रकृतीचा माणूस येऊन बसला की आपण म्हणतो ना तळपायाची आग, तशा प्रकारची गोष्ट व्हायला लागते. कारण तो जास्त ऐकूच शकत नाही ना, एका प्रमाणाच्या पलीकडे ऐकूच शकणार नाही आहे तो. आणि पार्टनर म्हणजे समजा तिथं स्त्री असली तर किती बोलतीये असं होतं. ॲट द व्हेरी सेम टाईम जर कफ प्रकृतीची व्यक्ती आहे आणि कफ प्रकृतीच्या समोर पित्त प्रकृतीचा माणूस आला, तर कफ प्रकृती म्हणजे मोर वॉटर एलिमेंट, म्हणजे अशी व्यक्ती प्रचंड इमोशनल असते. अच्छा. हां, आणि पित्त प्रकृतीचा माणूस प्रॅक्टिकल असतो 100%. आता एखाद्या व्यक्तीने इमोशनली जर गोष्टीला सुरुवात केली, अहो आज आपल्याला जायचं होतं ना, तुम्ही आला नाहीत अजून घरी, तर तिकडून तो माणूस काय म्हणेल जो पित्त प्रकृतीचा आहे, मला भरपूर काम आहे इथे, मी आत्ता नाही येऊ शकणार, अजून 1 तासभर लागेल मला यायला. झालं. मला ना अचानक आठवलं की जेव्हा आपलं पित्त उसळतं शरीरात, तेव्हा पण काहीशी आपली अवस्था ही अशीच होते. घेतलाय अनुभव? उसळतं की सर कितीतरी वेळा. एक्झॅक्टली. तर हा झाला प्रकृतीचा मुद्दा. पण वास्तूमध्ये साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशा जी आहे ही रिलेशनशिपची दिशा सांगितली गेली आहे. ती आपल्या पितरांची पण दिशा आहे. त्या दिशेमध्ये जर आपण एक फॅमिली फोटो लावला आपला, तर फॅमिलीमध्ये बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग होतं. पण त्या दिशेमध्ये लाल रंगाचं कुठलीही गोष्ट असू नये, लाल रंग भिंतीला देऊ नये. लाल रंग प्रेमाचा असतो की. हो, पण प्रेम तिथे नाही ना. मग प्रेम जास्त झालं तर काय होईल? वाद होतील ना. अति तिथे माती. कारण लाल रंग परत तिथे फायर डिनोट करतो. मग फायर इन द रिलेशनशिप ती एका दृष्टीने चांगली आहे, पण वादात जर कन्वर्ट झाली तर काय करणार? आणि कपलमध्ये बॉन्डिंग जर चांगलं पाहिजे असलं तर दुसरी एक दिशा आहे नॉर्थ वेस्ट आणि नॉर्थच्या मधली, ज्याला नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट डायरेक्शन सांगितलं जातं. तिथे कपलचा फोटो, एक हसरा फोटो लावला तर नवरा बायकोमध्ये बॉन्डिंग अतिशय सुंदर होतं. अच्छा,
बरं सर, जर आपली परवानगी असेल तर मला असं वाटतंय की आपल्या प्रेक्षकांमधून सुद्धा अनेक जणांना अनेक प्रश्न पडले असतील. आपण अगदी निसंकोचपणे या ठिकाणी सरांना आपल्या मनातले प्रश्न विचारू शकता. ते नक्कीच आपल्या प्रश्नांचं निरसन करतील जर आपली परवानगी असेल तर. हो, काही हरकत नाही. कोणाला प्रश्न असेल तर निसंकोचपणे हात वर करा आणि तुमचा प्रश्न विचारा. आपलं नाव सांगा आणि प्रश्न विचारा. नमस्कार सर, माझं नाव स्नेहल कावळे. सर, मला प्रश्न हा आहे की तुम्ही किचनबद्दल सांगितलं मगाशी आग्नेय दिशेला गॅस बर्नर असावं, पण आता जी फ्लॅट सिस्टीम आहे त्याच्यामध्ये असं होतं की गॅस आणि त्याच्या बाजूलाच बेसिन असतं. तर मग ह्याच्यामध्ये काय करतात, म्हणजे अग्नितत्व आणि पाणीतत्व हे बाजूबाजूलाच येतं आणि त्याला पर्याय नाही आहे, काही सिस्टीमच तशी आहे. मग ह्याच्यामध्ये रेमेडी काय करू शकतो आपण? वा, खरंच सुंदर प्रश्न विचारले. बेसिकली ना, हा कन्सेप्ट जो डोक्यात घेतला गेला ना, हा चुकीचा आहे. पाणी ही मूलभूत गरज आहे किचनमध्ये, पण जलाचा साठा असू नये. जेव्हा पाण्याचा मोठा साठा होतो ना, तेव्हा तिथे जलतत्व आपण म्हणतो. पण एक अर्धा लिटर पाणी असणं त्याच्यात काहीच चुकीचं नाही आहे. तिथे महत्त्वाचं काय येतं की तुमचा बर्नर कुठल्या दिशेमध्ये आहे. हाच बर्नर जर नॉर्थ ईस्ट डायरेक्शनमध्ये आला तर घरातली माणसं कायम डोक्यामध्ये राग घेऊन जगतात. ईशान्य दिशेला बर्नर कधीही असू नये. मगाशी मी म्हटलं तसं आग्नेय दिशेमध्ये बर्नर असावा. पाणी असायला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण स्टोरेज करता कामा नाही. सर, डॉक्टर या गेलेला बोलते. बोला. मला एक प्रश्न आहे, जसं आपण सांगतो वास्तुशास्त्र एक एन्शंट सायन्स आहे, तर पूर्वी एक लँड आणि एक घर असायचा. आज पण एका लँडवर 200 घर आहेत. त्याचा कसं आपण अप्लाय करतोय? ॲक्च्युली एक लक्षात घ्या, हायराईज बिल्डिंग आहे समजा, त्या हायराईज बिल्डिंगचा लेआउट सेम असतो ग्राउंड फ्लोअरपासून टॉप फ्लोअरपर्यंत. एका ओरिएंटेशनमध्ये आलेली सगळी घरं सिमिलर असतात आणि त्याच्यात दोष येणारे पण सेम असतात. आता इथे ॲड्रेस करताना ती व्यक्ती, त्या घरात राहणारी व्यक्ती काय काम करते, त्या व्यक्तीचं प्रोफेशन काय आहे, ह्याचा सर्वात महत्त्वाचा एक पार्ट आम्ही कन्सिडर करतो. त्याच्यानंतर येते त्याची पत्रिका, कारण पत्रिका डिकोड करते तुमचं प्रोफेशन किंवा तुमचं रिझन टू बी इन युअर लाईफ. कारण पर्पज ऑफ लाईफ जर डिकोड झाला नाही तर तुमचं आयुष्य व्यर्थ आहे. आणि जर पर्पज ऑफ लाईफ तुम्हाला कळलेला आहे तर त्या पर्पज ऑफ लाईफसाठी तुमची वास्तू परफेक्ट करणं हे काम वास्तुतज्ञाचं आहे. आता तुमचा प्रश्न की मल्टिपल घरं एकाच बिल्डिंगमध्ये आली, पण प्रत्येकाची दिशा बदलते ना हो. प्रत्येकाचा एंट्रन्स सेम डायरेक्शनला येत नाही ना एका फ्लोअरला. त्याच्यामुळे प्रत्येकासाठी ती वास्तू वेगळीच राहते. अर्थात जेव्हा स्वतःच्या प्लॉटवर वास्तुशास्त्राप्रमाणे घर बांधलं जातं तेव्हा ते जास्त परफेक्ट आणि जास्त बॅलन्स्ड असू शकतं. अगदीच. पुढचा प्रश्न कोणाचा? सर, आपलं घर पण असतं, ऑफिस पण असतं आणि आमचे स्टुडिओज पण असतात. तर मग नेमकं कुठली वास्तू ही आपल्यावर जास्त परिणाम करत असते? आपल्या घर आपल्यावर जास्त परिणाम करत असतो, आपलं ऑफिस तीसुद्धा वास्तूच आहे, ती जास्त परिणाम करत असते, की मग आणखी एखादी वास्तू असते, एखादी आपली रेंटल वास्तूसुद्धा असते, म्हणजे आपण कोणाला तरी रेंट आऊट केलेली असते. सो हे कशा पद्धतीने होतं मग? खूप सुंदर प्रश्न आहे हा. एक लक्षात घ्या, आपण ज्या घरात राहतो ते घर आपल्याला एनर्जी देतं. कारण आपलं सगळं एनर्जी आपण फूड कन्झ्युम करूनच घेतो ना हल्ली. तिथून जे अन्नधान्य किंवा अन्न जे शिजतं त्याच्यातून ती पहिली एनर्जी आपल्याकडे येते. त्याच्यामुळे घर हे सर्वात महत्त्वाचं. त्याच्यानंतर तुमची कर्माची जागा, कारण जिथून तुम्ही कर्म करताय ती कर्म जर योग्य दिशेने गेली नाहीत तर त्या कर्मांचा उपयोग होत नाही. त्याच्यामुळे ती महत्त्वाची दुसरी जागा. नंतर महत्त्वाचं काय असतं, तुमचा जन्म जिथे झाला आहे ते घर, आणि ते जर जुनं असलं आणि वापरात असलं तर तेही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. पण रेंटेड अकोमोडेशन जे तुम्ही दुसऱ्यांना दिलेलं आहे त्याचा तुमच्यावर परिणाम होत नाही, कारण तिथे जी व्यक्ती राहते त्या व्यक्तीवर त्या स्पेसचा परिणाम होतो, तुमच्यावर नाही. एक आणखी प्रश्न की हल्ली न्यूमरोलॉजीबद्दल सुद्धा बोललं जातं. आपण ज्यावेळेस सर्फिंग करत असतो त्यावेळेस सगळीकडे आपल्याला न्यूमरोलॉजिस्टच हल्ली दिसत असतात.
तर आपण एखादी वास्तू घेताना साधारणपणे कुठल्या फ्लोअरवर आणि काय नंबरची वस्तू घ्यावी? आता न्यूमरोलॉजी हा एक वेगळा सब्जेक्ट आहे. आपण जर मेजर टू मायनर किंवा जर असा विचार करायचा बघितला तर लार्जली एक स्कोपमध्ये 1 ते 9 आकडे दिसतात ज्याच्यामध्ये न्यूमरोलॉजी आली. त्याचा एक ठोकताळे फिक्स आहेत. प्रत्येक प्लॅनेटला एक एक आकडा दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल 1 नंबर सूर्याला दिला आहे, 2 नंबर चंद्राला दिला आहे, ह्या पद्धतीने. तर तुमचा जो जन्मदिवस आहे त्याची जी तारीख येते ते तुमचं एक फर्स्ट प्रायमरी एक एलिमेंट बनतं न्यूमरोलॉजीसाठी. तो आकडा तुमच्यासाठी महत्त्वाचा झाला. मुलांक असतो ना तो? मुलांक म्हणूया आपण त्याला, बरोबर आहे, मुलांक. तो सर्वात महत्त्वाचा झाला. आता फ्लोअरवर बघताना नंबर ऑफ फ्लोअर्स काउंट न करता फ्लॅटचा जो नंबर आहे ना तो बघणं जास्त गरजेचं आहे. पण याच्यामध्ये पुढची गोष्ट अशी येते की न्यूमरोलॉजी हा एक बेस कन्सिडर केला तरी त्याच्यात डेप्थमध्ये जाणं थोडं डिफिकल्ट होतं, जे ज्योतिषातून आपल्याला करता येतं. कारण प्लॅनेट्स जे आहेत ते ॲक्शन्स तुम्हाला काय करायच्यात ह्याच्याबद्दल सांगतात आणि राशी त्यांच्यासाठी एक एन्व्हायरमेंट किंवा एक प्लेग्राऊंड क्रिएट करतात जिथे ते प्लॅनेट्स खेळतात. फॉर एक्झाम्पल सचिन तेंडुलकर जर मुंबईत खेळला आणि सचिन तेंडुलकर जर मेलबोर्नला खेळला तर दोन्ही ठिकाणची एन्व्हायरमेंट्स वेगळी आहेत. जो सपोर्ट सचिन तेंडुलकरला मुंबईमध्ये मिळेल तो मेलबोर्नला मिळणार नाही. याचाच अर्थ परफॉर्मन्स त्याचा द्विगुणित कुठे होऊ शकतो तर मुंबईमध्ये. एक्झॅक्टली तसंच प्रत्येक प्लॅनेट आपल्याला काही ना काहीतरी दर्शवतो आणि त्या प्लॅनेटरी पोझिशन्सची जर डिरेक्शन आपण फिक्स करून वास्तूमध्ये करेक्शन्स केल्या तर त्या व्यक्तीसाठी त्या खूप बहुमूल्य ठरतात. याला आम्ही एक स्पेसिफिक नाव देतो ॲस्ट्रो वास्तू, ज्याच्यामध्ये वास्तू आणि ज्योतिष याचा एक आपण काय म्हणूया कॉम्बिनेशन करतो. न्यूमरोलॉजी पण त्याच्यामध्ये वापरली जाते, पण फ्लॅट सिलेक्शनला फ्लॅटचा नंबर फक्त चेक करून. खूप आभार सर, खूप आभार. आपण अनेक प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, अनेक शंकांचं निरसन केलं. आपली वास्तू कशी उत्तम राहील, अगदी किचनपासून ते टॉयलेटपर्यंत आणि दरवाजापासून उंबरठ्यापर्यंत वास्तूमध्ये कोणकोणते आपण बदल करायला हवे आणि कशाप्रकारे आपलं घर सकारात्मक राहील, कशाप्रकारे घरात पैसा येईल, याबद्दल सरांनी फार उत्तम असं मार्गदर्शन केलं आणि आपल्या आयुष्यातील वास्तुशास्त्राचं महत्त्व आपल्याला सांगितलं. त्याबद्दल मी आपले खूप मनापासून आभार व्यक्त करते सर. धन्यवाद. मी आपल्याला विनंती करते की आपण आसनस्थ व्हावं. जाता जाता फक्त 2 मिनटं घेतो. घरात अनवॉन्टेड वस्तू पुष्कळ जमा झालेल्या असतात, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असतात, मोबाईल्स असतात जे आपण इमोशनली माझा पहिला मोबाईल म्हणून ठेवून दिलेला असतो. ह्या सगळ्या गोष्टी एनर्जी खेचतात. घरात ठेवू नका. त्यांना लगेच वेळेवर घराच्या बाहेर काढा, जेणेकरून तुमच्या घरातली ऊर्जा ही पूर्ण बॅलन्स्ड राहील आणि तुम्हाला सपोर्टिव्ह राहील. आज मला वेळ दिला तेवढा वास्तूबद्दल आपण गप्पा मारल्या त्याच्यासाठी खूप धन्यवाद. झी 24 तास ठाणे सन्मान. स्पेशल पार्टनर एस्कॉन इन्फ्रा प्रेस्ट्रेस LLP, व्हॅल्यू ड्रिव्हन एक्सलन्स, साईजीवन कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेड, साईजीवन नॅचरली कोल्ड प्रेस्ड कुकिंग ऑइल, reduces oil use by 50%. Venue partner, Ailey Fritz Banquets, luxury for all.